नमस्कार. आपण जेव्हा रोज पूजा करतो किंवा सणावारांना पूजा करतो, मोठी पूजा असते, तेव्हा काहीतरी आपल्याकडून राहून जाते. तेव्हा देवाची पूजा झाल्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणून देवाची क्षमा मागावी. त्यासाठी क्षमा प्रार्थना स्तोत्र जरूर म्हणावे. पूजा करताना काही राहून गेले तेव्हा आपल्या मनाला रुखरुख लागते की हे विसरले. तसे तर देव फक्त भावाचा भुकेला असतो. आपल्या मनातले फक्त भाव बघतो की किती आपण श्रद्धेने पूजा केली आहे. परंतु आपले मन मात्र आपल्याला सारखे सांगते की हे राहून गेले, तुपाचा दिवा लावला नाही किंवा नैवेद्यात एखादा पदार्थच वाढायचा राहिला किंवा अगदी मोठ्या पूजेमध्ये विड्याची पाने नव्हती. तेव्हा पूजा झाल्यावर क्षमा प्रार्थना स्तोत्र जरूर म्हणावे. त्यातून आपण जे चुकलो ते देवाला सांगतो आणि मन मोकळे करतो आणि क्षमा मागतो. हे स्तोत्र मराठीमध्ये असल्यामुळे सहज आपल्याला म्हणता येते. तेव्हा क्षमा प्रार्थना स्तोत्राची लिंक दिली आहे, तेव्हा तुम्ही चॅनलवर जाऊन ते नक्की ऐका